शून्य नजरेने काय बघतोयस वेद? काय गोंधळ घालून ठेवलायस तू? कळतंय का तुला? माझं त्या झाडासोबत लग्न झालं असतं ना तर माझ्या कपाळी जो अपशकुन्याचा डाग लागलाय ना तो गेला असता. मनाची खूप तयारी करून मी त्या दिवशी नवरी बनून मूर्खासारखी झाडाच्या समोर उभी होते. का माहितीये की माझं एका चांगल्या मुलासोबत लग्न होईल, चांगला संसार होईल, माझी आणि माझ्या घरच्यांची तिकडी या नावाच्या मनस्तापापासून सुटका होईल. तू या सगळ्यावर बोळा फिरवलास. हो, त्याचं नव्हतं केलंस तू. नली ऐक ना, तुला असं का वाटतं की जगात फक्त अंधश्रद्धाळू लोक आहेत? या जगात फक्त वाईट माणसं आहेत? तसं नाहीये. या जगात चांगली माणसंही आहेत. अँड आय एम शुअर की तुला नक्की असा कोणीतरी मिळेल की ज्याला तू आवडशील, ज्याचा तिकडी किंवा या अंधश्रद्धांवर विश्वास नसेल, जो सहज तुझ्याशी लग्न करेल. तू परत मोटिवेशन स्पीच चालू करू नकोस तुझं. माझं जग हे अंधश्रद्धाळूच आहे. कारण मी लहानपणापासून जे बघितलंय हे अंधश्रद्धाळू, टोचक बोलणारं आणि दूषण देणारं जग बघितलंय. या जगात असतील चांगली माणसं, मला नाही माहिती, पण माझ्या आजूबाजूला चांगली माणसं नाहीयेत. मी लोकांच्या वाईट नजराच आतापर्यंत बघत आले. आणि तू जसं म्हणतोस तसं मी कोणाला तरी आवडेन असं मला नाही वाटत. आणि काय तू म्हणालस ते सो कॉल्ड चांगलं, मी नाही बघितलं असा कोणी माणूस ज्याला मी आवडते. मला नाही वाटत जगात एवढी चांगली माणसं असतील. तू आहेस का रे जगातला सो कॉल्ड चांगला माणूस, जो एका तिकडीशी, एका अपशकुनी मुलीसोबत लग्न करेल? आता का चेहरा पांढरा पडलाय वेद रणजित खोत? उत्तर दे ना. करशील का लग्न माझ्यासोबत? हे मस्त आहे, गप्प राहायचं हो ना. उत्तर नसलेली प्रश्नपत्रिका सोडवायचा अट्टहासच कशाला? नुसती बडबड कामाची नसते वेद. प्रॅक्टिकल गोष्टींची जोड असावी लागते. एखादी गोष्ट करण्याआधी विचार करावा. तू मनात आलं आणि केलंस, आणि आता विचार करतोयस. माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणारा, निर्णय घेणारा तू कोण आहेस रे? आणि ठीक आहे, ओके, घेतलास तू निर्णय, तर घेतलेल्या निर्णयाचे जे परिणाम होतील त्याची जबाबदारी नको घ्यायला? बोल ना, करणार का माझ्यासोबत लग्न? नली, मी लग्नाला तयार आहे. तुला कोणी विचारलंय? मी ऐकलं तुमचं बोलणं म्हणून. एक मिनिट. दोन माणसं बोलत असताना तिसऱ्या माणसाने मध्ये बोलू नये. इट्स बॅड मॅनर्स. हे माहिती नाहीये तुला? मला खरंच मला खरंच बोलायचं नव्हतं तुमच्यामध्ये, पण मला नाही राहावलं म्हणून मी बोललो. चुकलं माझं. ऑफकोर्स चुकलं. सॉरी. से सॉरी टू हर. सॉरी. थांब.
का राग काढतोयस रे तू? तुला ज्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही ते त्याने दिलं म्हणून चिडलायस का? खोतांचा इगो हट झाला? नली, तुला जे बोलायचे मला बोल. माझ्या फॅमिलीला मध्ये आणायचं नाही. दोन माणसं महत्वाच्या विषयावर चर्चा करत असताना तिसऱ्या माणसाने इंटरफेअर करणं असभ्यपणा मानला जातो म्हणून मी त्याला बोललो. मी कोणाचंही वाईट चिंतत नाही आणि कोणाचं वाईट करतही नाही. तुझं आयुष्य तुझं, तुला ज्याच्याशी लग्न करायचंय त्याच्याशी कर. मला काहीही फरक पडत नाही. मी मात्र प्रामाणिकपणे तुझी मदत करायचाच प्रयत्न केलाय. अजाणतेपणे जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर आय एम सॉरी. हाय, मी संकेत. हा सॉरी, किती बिल झालंय तुझं सांग, मी पे करते लगेच. नाही, मी ते लग्नाबद्दल बोलत होतो. एक मिनिट हा. इथे काही पिक्चर चालू नाहीये की तू आलास, प्रपोज केलंस, हो मी हो म्हणाले आणि पिक्चर संपला. हे बघ, मी इथे उतावळी झाली नाहीये लग्नासाठी किंवा मी दवंडी पिटवत नाहीये की कोणी या आणि माझ्याशी लग्न करा. वेदच्या चुकीमुळे माझं झाडासोबत असलेलं लग्न मोडलं म्हणून मी त्याला जाब विचारला. ओठातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना मन आणि बुद्धीचं पाठबळ असलं ना तरच त्याला अर्थ असतो. कळलं? सर, हे घ्या, आपल्या गोदावरी फूड्सचं कोकम सरबत आहे. थँक्यू अगं, पण तू काय एवढा त्रास करून घेते? त्यात काय झालं सर, तुम्ही इतकी सगळी धावपळ करत असता, मी इतकं तर करूच शकते ना. ती तर करावी लागणारच आहे. पण तुला खरं सांगू का, माझी अगदी मनापासून इच्छा आहे की आपल्या कंपनीचं प्रत्येक प्रोडक्ट हे महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलं पाहिजे. खरंय सर, आणि त्यासाठी ना आपल्याला अगदी ग्राउंड लेवलला जाऊन मेहनत घ्यावी लागणार आहे. मेहनत तर मी करणारच, पण तू कुठेही असं समजू नकोस की मी या कंपनीच्या मालकाचा मुलगा आहे म्हणजे मेहनतीचं पूर्णपणे यश माझं आहे. मी कधी असा विचार केला नव्हता, आताही करत नाहीये आणि इथून पुढेही कधी करणार नाही. कारण हे संपूर्ण यश तुझं आहे, माझं आहे, कंपनीतल्या प्रत्येक स्टाफ मेंबरचं आहे. मला सांग, तुला काय वाटतं की मी इथे का बसतो, कारखान्यात जाऊन आपल्या वर्कर्सना का मोटिवेट करतो? कारण तुम्हाला वाटलं पाहिजे की मी तुमच्यातला एक आहे. म्हणूनच ही पूर्ण मेहनत. आणि पुन्हा सांगतो, हे संपूर्ण यश आपल्या सगळ्यांचं आहे. ग्रेट सर, तुमचा हा अप्रोच ना खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. येस, आणि तुझी पर्सनॅलिटी सुद्धा खूप डॅशिंग आहे. थँक्यू सर. ऍक्च्युली मला जर आधी कळलं असतं ना की ऑफिसमध्ये एवढी हिरवळ आहे तर मी खूप आधीच ऑफिस जॉईन केलं असतं. सर, काय तुम्ही पण. Really? Cheers. आली आली. पतिव्रता, वर्चस गृहिणी, आदर्श बायको आली. त्रिवार वंदन तुला, त्रिवार वंदन. कोणी कसंही वागो, आपलं कर्तव्य न चुकता करत राहण्याचं जे काय व्रत आहे ना ते थक्क करणार आहे. तुझं नाव विठा नाही पाहिजे, तुझं नाव पाहिजे होतं चंदना. हा,
ना बस बस इथं बस. म्हणजे मी बायको म्हणून तुला कधी दर्जा दिला नाही, बायको म्हणून तुला कधी पाहिलं नाही, तुझ्या मनाचा तुझ्या सुखाचा कधी मी विचार केला नाही. पण कमाल आहेस तू, कमाल आहे. म्हणजे मी तुला बायको म्हणून नांदवलं नाही, पण तू किती वर्ष संसार करत राहिली का? सोपं नाही आहे. तू पती म्हणून सेवा करते आणि तुझा बाप 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 नाही, वडील, तुझे वडील जावई म्हणून माझी इज्जत करतात ग. तुला माहिती आहे ना आपल्या घरात तिकडी होती हे माहिती आहे ना. तरी तुझ्या वडिलांनी तुझं लग्न माझ्याशी लावून दिलं आणि तू हे सगळं सहन करत आली. एक सांगू का, तुझ्या आणि तुझ्या वडिलांचं वागणं आहे ना, ते खोटं वाटतं का? खोटं वाटतं ते. काय सॉलिड नाटक करता ना तुम्ही बापलेक. सॉलिड. इतका अपमान, इतकी कुचंबणा सहन करता तुम्ही बापलेक, कारण तुमचं आयुष्य इथे सुखात आहे ना, सुखात आहे. राहिला हा मोठा वाडा, गिळायला हे अन्न, चांगलं जेवण, घालायला चांगले कपडे, दागिने, प्रतिष्ठा, अजून काय हवंय? कसली कमतरताच नाहीये. हे कोतांचं ऐश्वर्य उपभोगण्यासाठी तळ ठोकून बसले ना तुम्ही बापले की ते. मग हे दुखी चेहरे करून रडण्याची सोंग कशाला करता? काय आभाळाकडे बघून काय विचार करतेस एवढा, की पक्षी मोजतेस? गप ग. नले, मला एक सांग, वेदने तुला रात्री एसटी स्टँड वरून घरी आणणं, तुला फाईट करायला सांगणं, लग्न मोडणं आणि तेवढ्यात त्या संकेतची एंट्री होणं आणि तो संकेत लग्नाला हो म्हणाला तो. आणि गुंता वाढला. अगं पण संकेत म्हणजे मी संकेतला जेवढं ओळखत नाही ना तेवढी वेदला ओळखते. अगं पण मिताली, तरी पण अगं नले, तो संकेत काय आपल्या गावचा मुलगा आहे का? मग कसं त्याच्याबद्दल मी काही बोलू? हा, वेद बद्दल काही विचारशील ना तर त्याने जे काही केलं ते योग्यच केलं. म्हणजे मला सांग, त्या रात्री तुझं डोकं फिरलं होतं का नाही? थोडं गरा फिरलं होतं ना ले, म्हणून तर घर सोडून निघालीस ना रागारागाने. समज वेदने तुझं ब्रेन वॉश करून तुला घरी आणून सोडलं नसतं तर आज आम्ही नद्या, तलाव, विहिरी शोधत फिरलो असतो ना. पण वेदची बाजू का घेतेस? तू माझी मैत्रीण आहेस ना. अगं बाजू काय, मी तुझी सख्खी मैत्रीण, म्हणजे तुझी मिरर इमेज आहे ना. मग गुंता सोडवायला खरं काय ते मला सांगायला नको तू? म्हणून वेदची बाजू घेतेस.
मी जेव्हा वेदला विचारलेलं ना की माझ्याशी लग्न करशील का, पांढरा फट्टक झालेला त्याचा चेहरा, तोंडातून एक शब्द पण येईना. तू हसतेस, माझ्यावर हसतेस? नाही तू मिताली, काय हसतेस माझ्यावर? अगं ऐकून तर घे. तू का हसलीस? तू हसलीस का पण? नले गुंता सुटला. कसा? हाच फरक आहे त्या संकेत मध्ये आणि वेद मध्ये. म्हणजे काय? अशी चहाच्या टपरीवरती जर लग्न ठरली असती ना तर विवाह सूचक मंडळ चालली असती का? नले, उथळपणाचा जसा खळखळाट असतो ना तसा आहे तो संकेत. आणि जितकी खोली जास्त तितकं पाणी स्थिर राहतं, म्हणजे वेद. अगं पण कशावरून? वेदच्या गप्प राहण्यावरून. अगं ध्यानी मनी नसताना अचानक माझ्याशी लग्न करशील का असा जर कोणत्या मुलीने प्रश्न विचारला तर कुठलाही समंजस मुलगा, जबाबदार मुलगा पटकन रिएक्ट होणारच नाही ना. आणि मुळात लग्न ही पटकन ठरवून करण्याची गोष्ट नाहीये. संपूर्ण आयुष्याची कमिटमेंट असते ग ती. सुखदुःखात, आनंदात, संघर्षात एकमेकांसोबत राहू असं एकमेकांना वचन दिलेलं असतं, म्हणजे लग्न. ही नात्याची, प्रेमाची बांधिलकी असते. हे असं चहाच्या टपरीवर कॉफी पिता पिता आयुष्याची कमिटमेंट देण्या इतपत हे नातं स्वस्त नसतं. दोन जीवांच्या या बंधनाला घरच्यांची, समाजाची मान्यता लागते. आणि हा संपूर्ण विचार त्या क्षणाला वेदने केला, म्हणून तो गप्प राहिला. मला कारण त्याला खोटी आश्वासनं द्यायची नव्हती. तरी मला पटतंय तुझं. माझंच चुकलं की मी वेदला माझ्याशी लग्न करशील का असं विचारलं. जरा काय शुभ करायला जावं म्हटलं तर अडथळे आहेतच. दादा पण आपण सगळे प्रयत्न केले होते. आई अगं पण ऐनवेळी गुरुजी नाही आले ना. पण खरं तर त्यांनीच सांगितलं होतं की हा मुहूर्त चांगला आहे म्हणून. हा विधी झाला असता ना तर कदाचित काहीतरी चांगलं घडलं असतं हिच्या आयुष्यात. आपल्याला जे वाटतं तेच होतं असं नाही. दैव, नशीब हे असतंच. शेवटी नशिबात आहे तेच होतं. कदाचित माझ्या नशिबात काहीतरी चांगलं लिहिलं असेल म्हणून माझ्या लग्नात बाधा आणण्याची बुद्धी झाली वेदला. वेदला? त्याचं काय? म्हणजे माझं वडाच्या झाडाशी लग्न होतंय हे त्याला पटत नव्हतं, म्हणून मग त्यांनी फणसे गुरुजींना माझं लग्न लावायला येऊ दिलं नाही. पण त्याचा संबंध काय? आई तू शांत हो. अरे मी कशी शांत होऊ? ही माझी मुलगी आहे ना. मग हिचं लग्न मी झाडाशी लावेन नाही तर आणि कुणाशी तरी. त्याचा काय संबंध आहे? मला तर वाटतंय त्यानं सगळं मुद्दामच केलंय. आई वेद खरंच खूप चांगला मुलगा आहे स्वभावाने, खूप विचारी आहे तो. आणि मला वाटतं की त्याचा चांगला हेतू सुद्धा असू शकतो यात. होताच. त्याचा उद्देश चांगलाच होता. अंधश्रद्धा, खुळचर चालीरीतीमुळे एका तरुण मुलीचं लग्न वडाच्या झाडाशी लावून हे त्याला पटतच नव्हतं. आणि म्हणून त्याला जे वाटेल ते तो करणार. तुम्ही ओळखत नाही या खोतांना. वेद तसा नाहीये. पण तो त्यांचाच मुलगा आहे. सगळे खोत एकाच माळेचे मणी. बाबाराव खोतांनी तुमच्या बाबांना आणि मला काही कमी त्रास दिलेला नाहीये. पावलोपावली त्रास दिलाय त्यांनी. बिंचवाची जात आहे त्या खोतांची. वेद तो त्यांचाच मुलगा आहे ना. आता बस, आले थांब. आई अगं तू कुठे चाललीस? तू कुठं म्हणजे? त्या बाबाराव खोताना आणि त्यांच्या पोराला जाब विचारायला. आई तू कुठेही जाणार नाही असं, प्लीज तू थांब. हे बघ आई, मला इतर खोतांबद्दल बोलायचं नाहीये, पण आई वेद खरंच खूप चांगला मुलगा आहे. आई नली जेव्हा घर सोडून गेली होती तेव्हा त्यानेच तिला समजावून घरी आणलं होतं ना.
हे बघ आई, शिकलेला मुलगा आहे तो, चांगला मुलगा आहे. नलीचा तिकळी म्हणून होणारा त्रास त्याला आवडत नसेल आई. अंधश्रद्धांना बळी पडून आपण नलीचं लग्न झाडाशी लावत होतो हे त्याच्या मनाला पटत नसेल आई. आई मला खात्री आहे वेदने नलीचं लग्न मोडलं यामागे त्याचा वाईट हेतू नसणार आहे आई. तू तू प्लीज ऐक माझं. हॅलो वेद, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बोला. काय नवीन कारण काढलंय भांडायला? अरे तसं नाहीये. अच्छा, कारणाशिवाय फोन? म्हणजे कारण आहेच. आपण उद्या सकाळी भेटून बोलूया का? ठीक आहे, भेटूया.